वसमत नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना युतीची महत्त्वाची बैठक वसमत येथे पार पडली। हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री झिरवाळ साहेब यांच्या उपस्थितीत ही बैठक आमदार राजूभैया नवखरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे। वसमत नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आपली किस्मत आपलं वसमत या घोषणेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना युतीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार प्रचारात उतरले आहेत। या युतीचे निवडणूक चिन्ह अनुक्रमे घड्याळ आणि धनुष्यबाण आहे। आज वसमत येथे पार पडलेल्या या बैठकीत हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री झिरवाळ साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यांनी यावेळी नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या सौ सुनीता मनमोहन बाहेती तसेच सर्व प्रभागातील घड्याळ आणि धनुष्यबाण चिन्हावर उभे असलेल्या नगरसेवक या सर्वांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे। यावेळी सर्व शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार तसेच नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठका व्हायला मीटिंग्स होत आहे, सगळीकडे आपली चर्चा चालू आहे, पण या निवडणुकीमधलं यश हे एक अभूतपूर्व यश मिळालं पाहिजे। 1 पासून 15 पर्यंत उमेदवार आपले अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत जी टीम काम करणारी आहे ती सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत करत आहे। आपल्यासोबत ग्रामीण भागातील सगळे कार्यकर्ते जुटलेत, एकेका गावचे 10-10 कार्यकर्ते आता तुमच्या अगोदर पॉम्पलेट वाटायला त्या गावात जाणार आहे आणि काल बहुतेक पळसगावच्या मंडळीने आणि आसेगाव सरकारनं सुरुवात पण केलेली आहे। निश्चित मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो। तुमच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या तर पुढे हे शहरातले लोक तुम्हाला सगळे मदत करायला येईल। आज यांची निवडणूक लागली तर आता यांची निवडणूक सुरू आहे, त्याला मदत करायचं काम आपण निश्चित करूया। आपल्या उद्याच्या कोर्टाच्या निकालावर जिल्हा परिषदचं भवितव्य अवलंबून आहे, तरी सुद्धा निश्चित तुमच्या निवडणुका लागतील असं तुम्ही गृहीत धरा आणि आता यांचे 4 दिवस तुम्ही सगळ्यांनी मेहनत करून या निवडणुकीमध्ये तुमचा आमचा पक्ष, तुमच्या आमच्या अध्यक्षपदाचा उमेदवार आणि खालचे शिंदे गटाचा बाण आपल्या 2 घड्याळ या निश्चित सगळ्या वार्डामध्ये निवडून आणण्यासाठी तुम्ही सगळेजण जिथं जीव ओतून काम करसाल ती मी तुमच्या सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो व इथं थांबतो। आज पालकमंत्री महोदय तुम्हाला आम्ही आश्वस्त करतोय की वसमतचा नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीची आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय। हिंगोलीमध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठं यश मिळणार आहे आणि कळमनुरीचा अध्यक्ष सुद्धा आपलाच होईल साहेब, या बाबतीमध्ये कुठेही शंका नाही। तिन्ही नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकल यामध्ये कुठेही शंका नाही आणि ते आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला करून दाखवतो। हा शब्द मी तुम्हाला देतो, थांबतो। सगळ्यात महत्त्वाचं काम एकही मतदार मतदाना वाचून राहणार कसा नाही या दृष्टीने सगळ्यांनी तरुणांनी विशेषतः सहभाग घ्यावा अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो। आपण भाईंनी सांगितल्याप्रमाणे 30च्या 30 जागा कशा निवडून आणाल ही खात्री तुम्ही मंडळींनी दिली ती मी दादांच्या प्रती शिंदे साहेबांच्या प्रती पोच करतो आणि त्यांनाच एक शब्द देतो का बाबा माझ्या माहितीप्रमाणे तो सुद्धा हिशोब वरती असतोच। कुठल्या मतदारसंघात किंवा कुठल्या नगर परिषदेत किती लोक आली आणि आली तर आली किती मताधिक्याने आली त्याच्यावर सुद्धा डिपेंड असतं का जो आपल्याला हिस्सा करून दिला जातो त्याच्यातला जास्तीचा हिस्सा तुमच्या सारख्याला म्हणून का तुम्ही ठेवलेला विश्वास तुम्ही दिलेले योगदान त्याच्यात मुतराया होण्यासाठी ही मंडळी त्या ठिकाणी सहकार्य करत असते। माझी विनंती आहे की आपण त्या पद्धतीनं जास्तीत जास्त मताधिक्य देऊन सगळ्या उमेदवारांना निवडून आणणार अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।